शिरपूर येथील आर.सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी जिल्हास्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात संपन्न झाला। या मेगा ओपन जॉब फेअरमध्ये 35 पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला असून धुळे जिल्ह्यातील धुळे जिल्ह्यासह ग्रामीण व आदिवासी भागातील हजारो युवक युवतींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झाल्यात। या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन धुळे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत दुसाणे यांच्या हस्ते व जिल्हा रोजगार मेळावा समन्वयक संदीप बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी होते। यावेळी एच.आर. पटेल औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय बारी, आर.सी. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हितेंद्र महाजन, उपप्राचार्य डॉक्टर ए.एम. पाटील, डॉक्टर आर.डी. जाधव, प्लेसमेंट ऑफिसर डॉक्टर बी.एस. पंचभाई अनेक मान्यवर उपस्थित होते। शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी अध्यक्षीय भाषणात ग्रामीण विद्यार्थ्यांचे कौतुक केले। ते पुढे म्हणाले, आपण जे या ठिकाणी आलात, एखाद्या वेळेस आपल्याला काही गोष्टीचा अभाव जाणवेल की इंग्लिश स्पीकिंग किंवा या गोष्टीमध्ये थोडा आमचा विद्यार्थी जरूर कमी पडेल, परंतु तो टिकून राहून मेहनत करून किती वाजू द्या काम करण्याची एक उमेद आमच्या या विद्यार्थ्यांमध्ये असते। मोठ्या सिटीमधला तुम्ही माणूस घेणार तर तो घड्याळीकडे पाहतो, संध्याकाळी 5 वाजले 6 वाजले की तो पळायच्या मागे लागतो, पण इथला विद्यार्थी त्या पद्धतीने नसतो। तो खरोखर काम पूर्ण करण्याच्या याच्यामध्ये राहतो, स्वतःच्या डेव्हलपमेंटचा विचार करत राहतो। मी हेही नाही म्हणत सरांना, मी तर हे म्हणेन की प्रत्येक 6-6 महिन्यामध्ये हे मेळावे घेतले गेले पाहिजे। प्रत्येक कॉलेजच्या प्रत्येक विद्यार्थ्याचे पूर्ण प्लेसमेंट व्हायलाच पाहिजे। सॅलरी हा भाग वेगळा झाला, पण मुलांना, आमच्या शिक्षकांना विनंती की मुलांना सांगून की अगोदर तू नोकरीला लाग, कारण त्याने जर नोकरी नाही केली तर 2 वर्षात तो या सिस्टमच्या बाहेर निघून जातो। त्यामुळे त्याने जोही पगार मिळेल त्या हिशोबाने ऍक्सेप्ट करून नोकरी करायलाच पाहिजे। आणि आपण म्हणतोय की आपल्याकडे मॅन पॉवर एवढी आहे, पण मॅन पॉवरची जो उद्योगधंदे करतात त्यांना कल्पना आहे की खूप जास्त मोठी शॉर्टेज आहे, माणसंच भेटत नाही। प्रत्येक ठिकाणी कोणत्याही गोष्टीसाठी माणसं भेटत नाही। तुम्हाला सांगतो की शिरपूरमध्ये आम्ही एक ड्रायव्हिंग क्लास सुरू करतोय। 26 एकर जागेमध्ये जी मुंबईची बाईची जी संस्था अमरीश बाईंची SVK इन्स्टिट्यूट एक ड्रायव्हिंग स्कूल सुरू करते की ड्रायव्हर बनवायचे, डाव्या आणि उजव्या हाताला दोघं बाजूने शिकवायचे, जर्मन जपानला त्यांना पाठवायचे, कारण तिथे पगार 2.5 ते 3 लाख रुपये पगार ड्रायव्हरला आहे, कारण तिथे लोकसंख्या ही सगळी आता अबाव 60-70 अशा पद्धतीने होऊ लागलेली। त्यामुळे एक भारतच देश असा आहे की तो सगळ्यांना मॅन पॉवर सप्लाय करू शकतो, पण आपलं कर्तव्य आहे त्या तुमच्या कॉलेजमध्ये आल्यानंतर प्रत्येक शिक्षकाचे कर्तव्य की ज्याप्रमाणे आपण नोकरीला लागलेलो आहे त्याप्रमाणे आमच्या प्रत्येक विद्यार्थी हा नोकरीला लागायलाच पाहिजे। परत मी आलेल्या प्रतिनिधींना हे सांगतो, जर त्यांनी 6 महिन्याची इंटरनल या मेळाव्यात नामांकित IT, बँकिंग, फायनान्स, ई-सेवा आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांनी सहभाग घेतला। यात प्रामुख्याने SVKM संचलित तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर खर्दे बुद्रुक तालुका शिरपूर, ऑटोमोबाईल क्षेत्रातील टाटा मोटर्स पुणे, बॉश लिमिटेड नाशिक, बजाज ऑटो पुणे, स्कोडा ऑटो व फॉक्सवॅगन संभाजीनगर, बँकिंग व फायनान्स क्षेत्रातील HDFC बँक, ॲक्सिस बँक, श्रीराम फायनान्स शिरपूर, स्टार हेल्थ नंदुरबार, केअर हेल्थ धुळे, इतर नामांकित क्षेत्रातील ले ग्रँड जळगाव, डेटामॅटिक्स नाशिक, कॉन्जेट ई सर्व्हिसेस नाशिक यांचा सहभाग होता।
रोजगार मेळाव्यासाठी इयत्ता 10वी 12वी ITI डिप्लोमा पदवीधर तसेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार आपल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती, बायोडाटा आणि पासपोर्ट आकाराच्या फोटोसह सकाळी 9 वाजेपासूनच उपस्थित होते. या मेळाव्यात एकूण 2800 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 2188 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्यात. विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची जागेवरच प्राथमिक निवड केली. अनेक विद्यार्थ्यांना पुढील फेरीसाठी निवड झाल्याचं समजताच त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत होता. माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर. कौशल विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे, आर.सी. पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दिनांक 28 मे 2026 रोजी आर.सी. पटेल महाविद्यालयातील प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून 35पेक्षा अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित असून 2700पेक्षा अधिक विद्यार्थी वेगवेगळ्या पदांसाठी मुलाखती देत आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी माननीय जिल्हाधिकारी धुळे यांचे मार्गदर्शन तसेच शिरपूरचे आमदार काशीरामदादा पावरा, अमरीशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, भूपेशभाई पटेल, राजगोपालजी भंडारी यांचे मार्गदर्शन लाभत असून महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. व्हेरी गुड डे टू ऑल. मायसेल्फ रिया पाटील. सो आज आम्ही इथे रोजगार मेळावा समिती इथे जमलो आहोत आणि ते 40 कंपन्या नॉन टेक पासून ते टेक्निकलपर्यंत फार्मास्युटिकल कंपन्या तिथे सुद्धा आल्या आहेत. अमरीश भाईने खूप छान काम केलं आहे. 2026चं आपण कधी स्टॅटिस्टिक बघू तर त्याच्यापैकी 84% BTech आणि BE ग्रॅज्युएटांना जॉब भेटली नाही आणि 75% MBA वाल्यांना पण जॉब भेटली नाही. बट वेन यू एंटर द शिरपूर इथे खूप छान काम झालं आहे. अमरीश भाईने जो रोजगार मेळावा आयोजित केला आहे तिथे 40 कंपन्या आहेत. त्याच्यापैकी टेक्निकल आहेत 4 कंपन्या, बाकीचे फार्मास्युटिकल आहेत, बाकीचे नॉन टेक आहेत आणि ते आम्ही सर्व खूप आनंदित आहे कारण हा मेळावा त्यांनी आमच्यासाठी केला. आता बघूया कोण कोण याच्यामध्ये सिलेक्ट होतं आणि कोण नाही होतं. बट ऑल द बेस्ट टू ऑल.